14 एप्रिल 2026 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135व्या जयंती निमित्त आपण या ठिकाणी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन या ठिकाणी आपण करतोय। आपल्या सप्तरंगी संगीत विद्यालयाच्या वतीने आणि समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने आम्ही बाबांना विनम्र आदरांजली करतो। नमस्कार मित्रांनो, मी श्री शैल्या कल्याण मुस्तापुरे आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांच्याबद्दल काही सांगणार आहे। खूप मोठे काम केले आणि सर्वांना समान हक्क मिळेल असे काम केले। त्यांनी आपल्या भारताचे संविधान लिहिले आणि त्यांनी नेहमी म्हणाले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। धन्यवाद। 14 एप्रिल हा दिवस खर तर भारताला कायदा नियम शिकवणारा हा दिवस। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आपण सर्व मंडळी इथे एकत्र जमलेलो आहोत। संगीताताई विद्याप्रतिष्ठान या संस्थेतर्फे हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशावर अनन्य साधारण असे उपकार केलेले आहेत। ते उपकार म्हणजे जो देश जाती धर्मांमध्ये खितपत पडलेला होता त्या सगळ्या बंधनांना ठुकरावून मोडीत काढून जाती धर्मांना समान दर्जा मिळावा आणि सगळ्यांना सारखी समानतेची वागणूक मिळावी हा पायंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला। खरं तर स्त्रियांना स्वतःचे अधिकार मिळावे, कनिष्ठ जातींना उच्च दर्जा मिळावा, काही उच्च विभूषित लोकांनी कनिष्ठ लोकांवर केला अन्याय अत्याचार हा समूळ नाहीसा करून संविधानात घटनेतच असे नियम टाकले की तळागाळातील लोकांनाही उच्च दर्जाचं जीवन जगता येईल। नेहमी बाबासाहेब आंबेडकरांचं एक ब्रीद वाक्य होतं, या देशात मंदिरं कमी बांधली गेली तरी चालतील पण विद्यालय शाळा ह्या जास्त बांधल्या गेल्या पाहिजे। मंदिरं जास्त बांधली तर मंदिरासमोर भीक मागणारे भिकारी निर्माण होतील, पण शाळा जर जास्त बांधल्या गेल्या तर तत्ववेत्ते निर्माण होतील आणि आपल्या देशाचं रक्षण करतील। हे ब्रीद वाक्य नेहमी बाबासाहेबांचं होतं, ज्यांनी एकतेचा, समानतेचा, संघटनेचा संदेश आपल्याला दिला आणि आपण सर्वांनी तत्ववेत्ते म्हणून देशात जगात आपलं नाव व्हावं हा अट्टाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता। अशा महारत्नाला कोटी कोटी दंडवत मी माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्थान।